पुढचे 5 वर्ष काय दरवर्षीसुद्धा तुमच्या घरामध्ये झुरळ होणारच नाहीत। आणि यावर्षी जर तुमच्या घरामध्ये झुरळ झालेच असेल तर हा उपाय तुमच्यासाठी। अहो मंडळी, सगळ्यांच्या तक्रारी येत आहे की झुरळ फार झाले आहे, त्यासाठी काही उपाय सांगा। म्हटलं चला मग तुमच्यासोबत शेअर करते। सो तुम्ही बघू शकता, अलीकडेच मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की माझ्या किचनमध्ये सुद्धा भरपूर झुरळ झाले होते आणि त्यामुळे मी हा घरगुती उपाय नक्की केलेला आहे। त्याने मला खूप फरक जाणवला, तर मला असं वाटलं चला मग तुमच्यासोबत सुद्धा शेअर केला गेला पाहिजे। आणि अगदी जे घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे त्याचाच वापर आपण करत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आपल्याला इकडे घ्यायचं आहे 2 ते 3 चमच गव्हाचं पीठ। आता बघा तुमच्या घरामध्ये किती पूर्ण रूममध्ये झुरळ झालेत की तुम्हाला एकाच रूममध्ये झालेत किंवा बाथरूमातच झाले, या हिशोबाने तुमचं प्रमाण कमी जास्त होणार आहे। सो इकडे मी तुम्हाला एक बेसिक प्रमाण सांगते आहे जी 1 ते 2 रूमसाठी परफेक्ट असेल। सो तुम्ही इकडे बघू शकता, आपण 3 चमचे इकडे गव्हाचं पीठ घेतलं। याऐवजी तुम्ही मैदा किंवा बेसन पीठ किंवा बाजरीचं पीठ कोणतंही पीठ घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला लागणार आहे खाण्याचा सोडा। जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा नसेल तर इकडे इनो तुम्ही घालू शकता। 1 चम्मच इकडे तुम्हाला इनो घालायचं आहे। खाण्याचा सोडा तुम्हाला इकडे आवर्जून घालायचा आहे। बऱ्याचदा हे झुरळ जर एखादा जरी झुरळ आपल्या घरामध्ये आला तर त्या झुरळाचे असंख्य झुरळ कधी होतील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही। त्यांची जी काही संख्या असते ती अगदी खूप पटीने एकदम फास्टमध्ये जे आहे वाढत असते। मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये साफसफाई ठेवणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे इकडे कोणताही बिस्किट, पार्लेजीचं घ्या, गुड डे घ्या, 2020 घ्या, जे तुम्हाला आवडत असेल ते बिस्किट। 1 ते 2 बिस्किटचा चुरा तुम्हाला इकडे घालायचा आहे। बिस्किटाच्या ऐवजी तुम्ही साखर वापरू शकता किंवा गूळ वापरू शकता। मी साखर आणि गूळ यामुळे अवॉइड केली आहे यामध्ये, कारण आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये लाल मुंग्यासुद्धा भरपूर होतात। मग अशा वेळेस बिस्किटमध्ये सुद्धा गोडवा असतोच, पण आपण यामध्ये बाकी इन्ग्रेडियंट्स घातले आहेत त्यामुळे तो साखर घातली तर कसे त्याचे कण दिसतात, सो लगेच मुंग्या होतील, म्हणून मी ते अवॉइड केलं आहे। सो तुम्ही ते टाकू शकता, ओके। त्यानंतर बघा ते तुम्ही जे आहे मी यामध्ये टाकलेलं आहे, मी एकच बिस्किट हे टाकलं आहे। आपल्याला फक्त ते अट्रॅक्ट करण्यासाठी इकडे आपण टाकले किंवा त्यामध्ये गोडावा निर्माण व्हावा आणि झुरळांना असं वाटलं पाहिजे की हे काहीतरी खायचं आहे, त्यामुळेच आपण ते त्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे कोलगेट। कोलगेटचा इथे वापर याचसाठी आहे की आपण हे जे काही बनवतोय ते अगदी कोरडं नको व्हायला, म्हणजे आपण हे बनवल्यानंतर अगदी 1 ते 2 दिवसातच हे कोरडं नको व्हायला म्हणून आपण हे करतोय। अगदी व्यवस्थितरित्या त्यामध्ये मॉइश्चर क्रिएट राहावं यासाठी आपण यामध्ये कोलगेटचा वापर करतोय। बाकी यामध्ये कोलगेटचा असं ॲज सच काहीच वापर नाही आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 मोठे चमचे बोरिक पावडर। बोरिक पावडर जर तुमच्याकडे नसेल तर मग इकडे जो कॉकरोचसाठीचा खडू मिळतो तो तुम्ही इकडे घातला तरी चालेल, थोडासा ग्रेट करून घातला तरी चालेल, त्याची पावडर करून घातली तरी चालेल। बोरिक पावडर हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला इझिली मिळेल। त्याचबरोबर एका गोष्टीचं नक्की काळजी घ्या, जेव्हाही तुम्ही या गोष्टी म्हणजे हे करत आहात तेव्हा मी ज्या तुम्हाला प्रमाण सांगितले आहे ते तुम्ही अगदी कमी जास्त घेऊ शकता, ओके। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कडुलिंबाची पानं। कडुलिंबाची पानं किंवा कडुलिंबाची तुम्हाला भेटलं नाही तर त्याऐवजी तुम्ही कडुलिंबाचं तेल वापरू शकता, आवर्जून वापरायचं आहे। सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट यामध्ये कडुलिंबाची पानं आहेत, त्यानंतर आहे बोरिक पावडर। सो तुम्हाला हे आवर्जून घालायचं आहे। मी यामध्ये जे आहे कडुलिंबाची पानंही घेतले आहे आणि निमोनियासुद्धा घेतले आहे, त्या व्यवस्थित तुम्हाला थोड्याशा कुटून घालायच्या आहेत। यामध्ये भरपूर कडवटपणा असतो पण हे झुरळ घालवण्यासाठी अगदी उत्तम आहे, त्यामुळे आपण हे यामध्ये टाकणार आहोत। सो तुम्ही बघू शकता मी अगदी आबडधोबड हे कुटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही निमोनिया नाही घेतल्या तरी चालेल, पण निमोनियामध्ये जास्त प्रमाणात कडवटपणा असतो, सो त्यामुळे मी ते घेतलेलं आहे। आणि आता हे आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे। जेव्हाही तुम्ही हा हॅक करणार आहात एका गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे, करत असताना तुम्हाला हा हॅक जो आहे जर हे ड्राय झालं असेल हा बॉल तर तुम्हाला हा जिथे जिथे तुम्ही टाकलं तिथून काढून तुम्हाला पुन्हा हे बनवावं लागेल। हे मात्र याचा थोडासा डिसएडव्हांटेज आहे, पण जर घरातून झुरळ तुम्हाला घालवायचे असतील सो तुम्हाला बेस्ट टू बेस्ट सांगेल कोणत्याही केमिकल वापरायची गरज नाही आहे तुम्हाला। आणि कसं आहे घरामध्ये लहान मुलं बाळं असतील सो आपल्याला केमिकल वापरताना थोडीशी भीतीसुद्धा वाटते, सो अशा वेळेस हे हॅक्स नक्की करा। घरामध्ये लहान मुलं वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांच्यासमोर करू नका, त्यांच्यासमोर टाकू नका, जेणेकरून त्यांचा हातापर्यंत ते पोहोचलं नाही पाहिजे। आपल्याला
प्रकारचे असे आता लड्डू बनवून घ्यायचे आहेत. छोटी साईज मोठी साईज तुमच्या हिशोबाने तुम्हाला करायची आहे. तर झुरळांसाठीचे हे लाडू आता आपले तयार झालेले आहे. बेस्ट टू बेस्ट आहे. फक्त तुम्हाला हे ड्राय झाल्यानंतर पुन्हा बनवावं लागेल. तुम्हाला 15 दिवसात याचा भरपूर असा रिझल्ट मिळेल. मी तुम्हाला समोर लाईव्ह रिझल्टसुद्धा दाखवणार आहे. सो तुम्हाला नक्कीच याची खात्रीसुद्धा बसेल की तुम्ही की हां खरंच याचं आहे म्हणून. सो इकडे लाडू तयार झालेत. आता हे कुठे कुठे टाकायचे, तुमच्या घरामध्ये जे हे फर्निचर आहे तिकडे टाकायचं आहे. घरामध्ये कार्डबोर्ड असेल तर कार्डबोर्डला आवर्जून स्वच्छ करायचं आहे, स्वच्छ ठेवायचं आहे. 1 ते 2 महिन्याने तुम्हाला आवर्जून ते चेंज करत राहायचं आहे. कारण कार्डबोर्डमध्ये असं एन्व्हायरमेंट असतं की तिथे झुरळांची संख्या वाढण्यास खूप मदत होते किंवा फास्ट वाढत असते. सो अशा वेळेस जिथे की अडगळीचे सामान असतं, जिथे खूप सामान ठेवलेलं असतं, तिथेसुद्धा तुम्हाला हे व्यवस्थितरित्या हे ठेवायचं आहे किंवा तिथली साफसफाई ठेवायची. जर झुरळांची खूप अंडी झाली असतील तर अंडी तुम्हाला आवर्जून घरामधून काढून टाकायची, साफसफाई करायची आणि नंतर हा उपाय करायचा आहे. तुम्हाला बेस्ट टू बेस्ट रिझल्ट मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं जे काही मोठी फर्निचर आहे त्यांच्या पाठीमागे नक्की टाका, कारण तिथे बऱ्याचदा आपण रोज साफसफाई करत नाही. सो तिथं नेहमी ते तसंच राहतं, तर तिथे झुरळ होण्याची शक्यता जास्त असते. रिझल्ट तुमच्या समोर आहे. भरपूर 2 ते 3 वेळेस ट्राय केल्यानंतर हा रिझल्ट मिळालेला आहे. तुमच्या समोर आहे, मी दाखवती आहे. सो मंडळी, उशीर कसला करताय? तुमच्या घरामध्ये सुद्धा झुरळ झाले असतील तर हा उपाय नक्की करा. तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. फक्त 2 ते 3 वेळेस करावं लागेल. जी काही मी टिप्स सांगितल्या त्या फॉलो कराव्या लागतील. तर मंडळी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.